नक्की चिंतामण घरात गावदेवी काटेई या संघाचे करता धरता आणि काटेई ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांच्याकडून स्वयंभूतस्फोट पायगाव टीम आणि जय बजरंग कारिवली टीमला शुभेच्छा आलेत. तसेच आयडियल फ्रेंड ग्रुप अभिदेवी टीमला देखील माजी केंद्रीय मंत्री चषकासाठी ऑल दी बेस्ट केलेले आहे. नक्कीच प्रफुल्ल पाटील एक उत्कृष्ट कबड्डीपटू आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर प्रफुल्ल पाटील यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. चला लगेच सामन्याला सुरुवात करूया. विनोददादा नाईक, राजेंद्र बजेके आणि विक्रम नाईक अतिशय तिन्ही चांगले पंच आणि चांगले क्रिकेटर आहेत. विनोददादा नाईक यांच्याबद्दल बोलावं तेवढे कमी आहे. नक्कीच आज सोजन नाईक टुर्नामेंट म्हणून आहेत आमच्या सोबत. जय बजरंग कारिवली टीमचे एक हुकमी गोलंदाज. मात्र आज या स्पर्धेतून ते 12वे खेळाडू म्हणून आम्हाला समालोचन कक्षामधून जॉईन झालेत. चला आपण खेळाला सुरुवात करूया. हॉट ऑफ सिटी दीपक मडवी आणि वन मॅन आर्मी जितू गवली. क्या बात आहे. स्वयंभूस्फोट पायगाव टीम पाण्याची व्यवस्था करा. दीपक दादाला पाणी द्या. पहिले कधीपासून पाणी पिऊन तयार राहायचा. आता सामना सुरू होता आणि बोलतात पाणी द्या आम्हाला. द्या पाणी द्या. पाण्याची गरज आहे. सलामी जोडी मैदानामध्ये आलेली आहे. परशु पाटील आणि संदीप नाईक दोन्ही टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. चिंतामण घरात आम्हाला होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत आणि घर बसले ते सामना पाहत आहेत. माजी केंद्रीय मंत्री चषक 2026चा जितू गवली यष्ट्यांच्या मागे राकेश पाटील आहेत. 3 ओव्हरचा सामना फायनलचे पहिला फायनल मुकाबला. चला खेळाला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू परशु यांना अगदी ऑन साईडला खेळत होता. चेंडू चाललाय अगदी शॉर्ट थर्डमॅन गली क्षेत्रामध्ये. एक लेगबायच्या स्वरूपात पहिली सिंगल धाव परशु पाटील यांच्या संघाच्या नावी. जय बजरंग कारिवली बिनबाद एक. संदीप नाईक आणि संदीप पाटील. कारिवली गावामध्ये संदीप नावाचा खूप भरणा आहे. सिनियर 40+ असो नवीन 40+ मध्ये. क्या बात आहे. गती परिवर्तन फिरकी चेंडू टाकलाय. संदीप नाईकला बीट केलं या चेंडूवर गोलंदाज जितू गवलीनं. ही जितू गवलीची ताकद दहशत तोच दरारा कायम ठेवलाय अजूनही टेनिस बॉल क्रिकेटवर. इथे हा चेंडू अगदी चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार षटकार.
आणि सोजन नाईक हे दोन्ही संघाचे मजबूत खेळाडू आमच्या समालोचक कक्षामध्ये. क्या बात आहे. सोजन नाईकला जेव्हापासून हे संघटनेमध्ये संघ दाखल झालाय मी पहिल्यांदा बारावा पाहतोय. हा कधी अनुपस्थित असले तर ठीक आहे, मात्र असून 12वे आहेत. असो, सराव कमी असावा. बघा आपल्या दिव्यांजूर गावचे काही प्रतिष्ठित नागरिक, गावचे समाजसेवक, आजी माजी सरपंच, उपसरपंच, गावचे ग्रामपंचायत सदस्य, उद्योगपती जर आपण कोणी या क्रीडानगरीमध्ये असाल तर आपल्याला आयडियल फ्रेंड्स ग्रुप हविदवे संघाचे अध्यक्ष मयूरशेठ पाटील आणि ऑल टीमकडून आपल्याला आमंत्रण की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. धावा 10 झालेत. 1 ओव्हर 10. चंदन मुकादम, बंदे में दम, नाम है चंदन मुकादम. स्वयंभूस्फोट पायगाव टीम म्हटली जितू गवली, दीपक मडवी, चंदन मुकादम, राकेश पाटील. क्या बात है. इथे फलंदाज संदीप नाईक, झेलबाद हे 4 खेळाडू म्हटले की या संघाचे 4 स्टार. नवीन बॅटर मैदानामध्ये सुजित नाईक. बघा आयोजन कमिटी, दोन्ही टीमचे कॅप्टन सुजितवर समोरच्या टीमचं ऑब्जेक्शन आहे की त्याचं कार्ड दाखवायचं आहे. कॅप्टन आपण चर्चा करायची आहे आयोजन कमिटीपर्यंत. हा निर्णय आपण आणू नका, आपल्या कमिटीला वाटल्यास आपण कॉल करा. आयोजन कमिटी, पंच आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण निर्णय घ्यायचा आहे, कारण की अध्यक्षांची सूचना आलेली आहे. परशु पाटील आणि दोन्ही कॅप्टननी चर्चा करायची आपापसात आणि अध्यक्षांची सूचना आपण याआधी ऑनलाईन आपल्याला सर्वांना ऐकवलेली आहे. ऑनलाईन होते साहेब. बघा आपण ठरवायचं आहे. ही आयडियल फ्रेंड्स ग्रुप अविद्वेची स्पर्धा आहे. इथे कुठल्याही प्रकारचा गालबोट स्पर्धेला लागणार नाही आहे, याची दक्षता कमिटीने घेतलेली आहे. संघ जरी नवीन असला तरी स्पर्धा उत्तम आहे. बघा आपल्या संस्थापक अध्यक्ष साहेबांशी कॉल करा लवकर. काय तो निर्णय तो आपण घ्यायचा आहे आणि सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील कमिटीशी संलग्न व्हा. दोन्ही टीमचे कॅप्टन.
असा आयडियल फ्रेंड्स ग्रुप अभिदिव्य आयोजित माजी केंद्रीय मंत्री चषकातील सामना मैदानामध्ये सुरू आहे. धावा बनलेत 10, चेंडू टाकून झालेत 7, म्हणजे अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला लगेच आपण पुढील सामन्याला सुरुवात करूया. चला जो निर्णय कमिटीचा येईल तो मान्य करून आपल्याला स्पर्धा खेळवायची आहे.
टीमचा आपण आभार व्यक्त करूया, कारण की त्यांनी या स्पर्धेचे आयोजक आयडियल फ्रेंड्स ग्रुप अविधवी टीमचा मान राखलेला आहे आणि स्पर्धा अगदी कंटिन्यू सुरू त्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. सुजित नाईकला फलंदाजीसाठी मैदानामध्ये पाठवायचा न निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद जय बजरंग कारवी टीम. आपण नवीन बॅटर पाठवून आयोजकांना सहकार्य केल्याबद्दल तुमचं मंडळाच्या वतीनं आभार. थँक्यू सो मच. जय बजरंग कारिवली संघ लगेच आपला पुढील फलंदाज पाठवा. चला परशु जोगेन आपले फलंदाज लगेच खेळपट्टीवर पाठवा. चला सामन्याला सुरुवात करूया आपण लगेच. संदीप आणि परशु ही जोडी खेळपट्टीवर आता मात्र खेळण्यासाठी जात आहे. धन्यवाद. दोन्ही संघांना सहकार्य केल्याबद्दल आपलं खूप खूप आभार व्यक्त करतोय. 10 धावा धावफलकावर लागलेले आहेत जय बजरंग कारिवले आणि स्वयंभू स्पोर्ट पायगाव. प्रेक्षक हो मित्र हो, थोडासा उशीर झाला या सामन्याला, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मात्र पुन्हा त्याच जोमाने त्याच आवेशाने आणि त्याच कंटेनने हा सामना सुरू होते. गोलंदाजीसाठी तयार चंदन मुकादम. सुनीलजी पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेलं आहे. आयडियल फ्रेंड्स ग्रुप अभिदिवे आयोजित माजी केंद्रीय मंत्री चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुनीलजी पाटील 7 चेंडू टाकून झालेत आणि 1 गड्याच्या मोबदल्यात 10 धावा बनलेले आहेत जय बजरंग कारिवली टीमच्या फलकावरती. चंदन मुकादम षटकातील पुढचा चेंडू. संदीप पाटील अराउंड द लेग, अगदी लेग स्ट्रिक वाकवलेली आहे. मोठी विकेट, या सामन्याची गोल्डन विकेट घेतलेली आहे. नक्कीच अगदी चंदन मुकादमचा जल्लोष पहा, आनंद उत्सव, कारण की नक्कीच इथे संदीप पाटीलची मोठी विकेट त्यांनी मिळवली. सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतलेले चिकणे सर. बघा कुठल्याही सामन्याला थोडासा उशीर झाला किंवा फलंदाजांना वाढ बघावी लागली ना की त्यांचं ध्यान थोडंसं भरकटते. ते तेच घडलंय. अगदी अराउंड द लेग त्रिफलाचीच झाले होते तिथे. फलंदाज अगदी समोर चेंडू पडला होता, परंतु शफल क्रॉस होऊन इथे खेळले गेले संदीप पाटील आणि त्रिफलाचीत झाले. पहिल्या चेंडूवर संदीप नाईक, दुसऱ्या चेंडूवर संदीप पाटील, असे बॅक टू बॅक 2 मोठे धक्के दिलेले आहेत. बघूया हॅट्रिक ऑन आहे. चंदन मुकादमसाठी फलंदाज आलेत मेघनाथ पाटील. ऑन हॅट्रिक आहे. नक्की चालू सीझनची सर्वात मोठी स्पर्धा कारिवलीनं अगदी बाईक प्रथम विजेते संघास आणि बंद्रामूर्ती कल्ले टीमनं त्या उपसरपंच चषकावर नाव कोरलं होतं. चंदन मुकादम हॅट्रिक चेंडू मेघनाथ पाटीलसाठी. इथे हा चेंडू स्वेर असेल, आउटसाइड लेग स्टंप. पंचांचा आलाय वाईटचा इशारा. धावसंख्या 1-1. 1 ओव्हर 2 चेंडू 3 बाद 11 धावा जय बजरंग कारवी टीमच्या फलकावरती. पायगावनं नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. षटकातील पुढील चेंडू. एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या 12. पप्पू म्हात्रे हॅपी जर्नी. नक्कीच पप्पू म्हात्रे आज इथून रजा घेत आहेत, मात्र स्टेट इथून लँड करणार आहेत ते गोव्याला. पणजी गोवाचा दौरा आहे. नक्कीच तुमचा प्रवास सुखाचा हो, हीच स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा. हा फटका अगदी दीपक मडवीच्या दिशेने येतोय. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग, फक्त धाव मिळेल 1. एका धावीनं संघाची टोटल 13 वर पोहोचलेली आहे.
चेंडू टाकून झाले दुसऱ्या ओव्हरचे 4, म्हणजे अजूनही ओव्हरचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2-13. इथे फुलटॉस होता, चेंडूला ऑन साईडला केले. बघूया अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षण होतोय. फक्त एक सिंगल धाव आलेली आहे. धावसंख्या 14. 11 चेंडूचा खेळ संपलाय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात जय बजरंग कारिवली टीम नाणेफेक आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्याला 14 वर पाहायला मिळते. चंदन मुकादम. इथे हा फटका पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा दीपक मडवीची चांगली फिल्डिंग. 2 ओव्हर धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचलेली आहे. 2 ओव्हर 15 धावा झालेल्या आहेत. मी तर म्हणेन की ही समाधानकारक धावसंख्या नाही आहे कालीराम केनी सर, कारण समोर जितू गवली आणि दीपक मडवीचा संघ स्वयंभूस्फोट पायगाव आहे. तर या सामन्यात विजय प्राप्त करायचा असेल तर 30+ धावा ह्या करणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. नक्की चिकणे सर, तुम्हाला मी कालच्या पहिल्या दिवसाच्या सामन्याची आठवण करून देऊ इच्छितो. काल वीर तानाजी दापोडे आणि पवनपुत्र वडपे संघाच्या अगेन्स्ट दापोडे संघाने 3 ओव्हरमध्ये 18 बनवल्या होत्या. मात्र दापोडे संघाने जेव्हा गोलंदाजीला सुरुवात केली, शेवटच्या चेंडूवर चौकाराची आवश्यकता होती पवनपुत्र वडपे संघाला, आणि नक्कीच जीवन भोईरनं चौकार टोकून शेवटच्या चेंडूवर तो सामना जिंकून दिला होता. बघूया हार्ट ऑफ सिटी दीपक मडवी, ओव्हर नंबर 3. पहिला चेंडू, अतिशय चांगली लाईन अँड लेंथ आपण पाहिली. इथे अगदी दीपक मडवीचा चेंडू फलंदाजाला कठीण झाला. त्यानंतर यष्टीरक्षक जितू गवलीसाठी खूप कठीण होता. फलंदाज बाद आहेत. क्या बात आहे. बोल्टच्या स्वरूपात इथे परशु पाटील बाद झालेत. यष्टीरक्षकांना खूप डिफिकल्ट परिस्थिती आहे. आमचे दीपक पाटील 2-3 वेळा त्या यष्टीरक्षण करताना पडले होते. आता मात्र जितू गवलीला आपण पाहतोय. या अगोदर संदेश वखारीला हे बघितलं होतं. 13 चेंडूमध्ये 15 धावा, गडीबाद झाले 3. आता मैदानामध्ये नवीन बॅटर मनीष या संघातील 2 खेळाडू मात्र इथं मोनिश आहे. गोकुल पाटील आज टीमला जॉईन नाही आहेत. संतोष घरत आहेत. प्रल्हाददादा चौधरी, प्रदीप नाईक देखील टीमला जॉईन नाहीत. बघूया चेंडूला अगदी ऑन साईडला शॉर्ट मिड विकेट मधून चेंडू प्रवीण भालेकरनं उचललाय. एक सिंगल धाव फक्त मिळेल. धावसंख्या 16 का डोला. कारिवली आणि पायगाव दोन्ही मजबूत टीम आहेत आणि त्यांचे 12वेही मजबूत आहेत पाठीमागे. फुलटॉस चेंडूला अगदी फाईन केलेत. बघूया स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनं चेंडूला उचललाय. नक्कीच No+1 अशा 2 धावा अतिरिक्त या चेंडूवर आलेले आहेत. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचलेली आहे. तुमच्याकडे चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग, तर तुम्ही नक्कीच 18 धावा काय किती धावा कमी असल्या तरी ते डिपेंड करू शकता. क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या सेफ नाही आहे. क्या बात आहे. खडे चेंडूला अगदी केलाच होता, मात्र गती परिवर्तन चांगल्या टप्प्यावर आपण चेंडू पाहिलाय. दीपक मडवी नाम ही काफी आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ या 3ऱ्या ओव्हरचा शिल्लक आहे. मुनीश इथे काऊ कॉर्नर रिजनच्या वरून चेंडूला उडवलाय. क्या बात आहे. काय फटका केलेत मुनीश. सुपर टायमिंग, ताकद. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत, म्हणजे 16 चेंडूमध्ये 24 धावा आलेत. बघूया 30+ कितीच्या आतमध्ये. इथे हा चेंडू अतिशय चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका. गोलीच्या रप्ताराने चेंडू चाललाय सीमापार. षटकारानंतर आलाय चौकार. धावसंख्या 28.
मोनिश हा फटका इनसाइड आउट केलाच होता, मात्र मिस टाइम फटका आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सेफ लँड झालाय. दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. 30 झालेत, 31 देखील पूर्ण झाले आहेत. बघूया नक्कीच 31 धावा लागलेत. बरोबर 3 ओव्हरमध्ये जय बजरंग कारिवली संघाच्या फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि 32 धावांचं टार्गेट सेट केलेले आहे स्वयंभू स्पोर्ट पायगाव टीम समोर. डीजे मंगेजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सुनीलजी पाटील यांचा होतोय. मयूर शेठ पाटील यांचे भाऊजी आहेत आणि या आमंत्रणाला मान देऊन ते वेलात वेल काढून माजी केंद्रीय मंत्री चषकासाठी उपस्थित राहिल्याबद्दल ग्रामस्थ दिव्यांजूर आणि आयडियल फ्रेंड्स ग्रुप 40+ संघाच्या वतीनं भाऊजी आपलं खूप खूप स्वागत. जाऊया ऐकूया पुढील आवाज ज्ञानेश्वर चिकणे सरांचा. 3 ओव्हरमध्ये 32चं टार्गेट आहे आणि सलामीर जोडी आलेली आहे. नक्कीच 1 मॅन आर्मी आम्ही नेहमी म्हणतोय. जितू गवली आणि हॉट ऑफ सिटी दीपक मडवी गोलंदाज आहेत. संदीप नाईक 18 मध्ये 32 धावांची गरज आहे. संदीप नाईक, जितू आणि दीपक ही सलामीची जोडी आपण पाहतोय.
शॉर्ट थर्ड मैन है, शॉर्ट फाइन लेग है, डीप स्क्वेयर लेग, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, डीप कवर, डीप पॉइंट. संदीप नाईक आणि जितू गवळी अशी ही लढत असेल, बॅटल असेल. खूप चांगली बॅटल पाहायला मिळेल आपल्याला. प्री क्वार्टर फायनलचा सामना तुम्ही पाहतायत. पहिला चेंडू रिवर्स स्वीप. मात्र पहिल्या चेंडूवर कुठे ना कुठे आपण पाहतोय की पोझिशनमध्ये व्यवस्थित आले नव्हते. रिवर्स अपटाईम केला होता. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने जितू गवळी आपलं अकाउंट ओपन करते. स्वयंस्फोट पायगाव संघाचं अकाउंट ओपन होतीये. 18 मध्ये 32 करायचे. दीपक मडवी आणि जितू गवळी ही सलामीची जोडी, या जोडीवर बरंच काही डिपेंड आहे. मात्र ही जोडी लवकर फोडण्यात आली तर कुठे ना कुठे जय बजरंग कारिवली संघाला त्याचा बेनिफिट मिळू शकतो. शपल क्रॉस झाले. स्लॉक स्वीपचा फटका. दीपक मडवीच्या बॅटमधून ही सिंगल. बोथ आर बॅटमॅन ओपनिंग द अकाउंट. दोन्ही फलंदाजांनी आपलं अकाउंट ओपन केलेले. धावसंख्या धावपलकावर 2 लागलेली आहे. या 2 धावेने निश्चितच काही प्रमाणात आपण पाहतोय समाधानी असतील गोलंदाज संदीप नाईक. समोर तगडे फलंदाज असताना तुमच्या गोलंदाजीवर चेंडूवर जर एखाद दुसरी धाव जरी गेली तरी ते मनाला समाधानकारक असते. टार्गेट 32चं आहे. आता ही लढत जी आहे ना ती प्रतिष्ठेची लढत झालेली आहे खरं तर. क्षेत्ररक्षण लेझी, फिल्डिंग लेझी संदीप पाटीलची. जिथे सिंगल होती तिथे डबलमध्ये कन्वर्ट केले. लगेच 2 धावा जितू गवळीने पळून काढल्या. त्याला साथ दिली मडवीने. धावसंख्या 4 वर पोहोचलेले. पहिलं पॉवर प्लेचं जे षटक आहे ते व्यवस्थित अगदी खेळून काढताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. रिक्स घेत नाही आहेत दोन्ही फलंदाज. संदीप नाईक पुन्हा एकदा सज्ज होईल जितू गवळीसाठी. यष्ट्यांच्या मागे पुन्हा एकदा आपण अनिल यांना पाहू शकता. हा फुलटॉस चेंडू आहे. नाही थांबणार आहे चेंडू. जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. जितू गवळीच्या बॅटमधून पहिला धमाका, षटकार. पण उपयोग केला होता. अगदी खोल क्रीज मध्ये केला होता. शपल क्रॉस होऊन चेंडूला फुल टॉस घेतला आणि सीमा रेषेच्या बाहेर भिरकावून दिलं षटकारासाठी. खरं तर यॉर्करचा इरादा होता संदीप नाईकचा. फुल टॉस घेण्यात आला. हो, चांगला चेंडू आहे परंतु तितकाच चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. मोनिशने गडबड केली होती परंतु संदीप पाटीलने चांगलं कव्हर केलं. आपल्या संघासाठी निश्चितच 2 धावा वाचवल्या. 2 धावांनी धावसंख्या धावपलकावर लागतीये ती 12. आता 20ची गरज आहे. या षटकातील शेवटचा चेंडू जितू गवळीकडे खेळून काढेल. जितू गवळीच्या बॅटमधून आतापर्यंत 11 आल्या. सिंगल दीपक मडवीच्या बॅटमधून. अतिशय महत्वाचा चेंडू संदीप नाईकचा. क्लीन बॉल्ड. जितू गवळी इज गॉन. पहिली महत्वाची विकेट, मोठी विकेट जय बजरंग कारिवली संघासाठी.
संदीप नाईकने साई चेंडू अगदी परफेक्ट ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यामधील एक चौथा चेंडू थोडा चुकला आणि त्यानंतर मात्र संदीप नाईकने महत्त्वाची विकेट जितू गवळीची काढलेली. पहिला अडसर दूर केलेला आहे, परंतु अजून एक भिंत उभी आहे, ती म्हणजे दीपक मडवीची. 12 चेंडू जिंकण्यासाठी आता 20ची गरज आहे. 10च्या सरासरीने या 20 धावा कराव्या लागतील. ट्रम्प कार्ड गोलंदाज परशु पाटील आता मात्र खेळपट्टीवर आहे, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. शॉर्ट थर्डमॅन आणि बघा कव्हरमध्ये मिलिंदला उभं केलेलं आहे. आणि नंतर डीप पॉइंट, डीप मिड विकेट आहे, तिथे लॉंग फाईन लेग आहे. डीप मिड विकेटला आता संदीप नाईक उभा आहे. त्यानंतर लॉंग ऑफ मनीष. पुन्हा एकदा थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले. शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईनला घेऊन परशु गोलंदाजी करेल. खास करून दीपकची रिव्हर्स स्वीप रोखण्याचा प्रयत्न असेल परशु पाटीलचा. सज्ज होते. शफल क्रॉस, क्या बात आहे, उंचच उंच चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑन, सीमारेषा क्लिअर, षटकार. काढून टाकलेली आहे, कारण षटकार चौकार आल्यानंतर आता धावपलकावर 22 लागतात. 10 चेंडू 10ची गरज, सोपं समीकरण येऊन उभं टाकलेले समूलस्फोट पायगाव संघाविरुद्ध. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप, मात्र यावेळी टायमिंग साधता आलेलं नाही आहे. खतरा असेल तिथं चंदन मुकादमला, परंतु क्रीज पकडली गेली. टायमिंग साधता आलं नव्हतं. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता दीपक मडवीने. या भिवंडी तालुक्यामध्ये रिव्हर्स स्वीपचा बादशाह असं ज्याला अगदी रेग्युलर क्रिकेट पासून संबोधलं गेलं, तो हार्ट ऑफ सिटी दीपक मडवी खेळपट्टीवर. 9 चेंडू 10 धावांची गरज. परशु पाटील, चेंडू हवेमध्ये, मात्र सेफ लँडिंग झालेलं आहे. ओ हो, इथे चूक करताना दिसतोय. कॉम्बिनेशन नव्हतं, दोघांमध्ये तालमेल नव्हता. संदीप पाटीलने जर त्वरित फेक केली असती, प्रेझेंट ऑफ माइंड निश्चितच जर वापरून ते फेक परशुकडे केली असती तर कदाचित धोका निर्माण झाला असता. एक धावेने धावसंख्या धावपलकावर 23 लागली आहे, 23. 8 चेंडू 9 धावांची गरज. सकाळी गुंदवली वर्सेस पिंपलास सामना झाला होता. 24 धावा करू दिल्या नव्हत्या गुंदवली संघाने पिंपलास संघाला. 18 चेंडू 24 धावांची 25 धावांची गरज होती आणि त्या 25 धावा करू दिल्या नव्हत्या. गुंदवली संघ जबरदस्त फाईट दिली होती आणि तीच काहीशी परिस्थिती आपण आता मात्र या सामन्यामध्ये पाहतोय. चला पंच, उशीर करू नका, आधीच उशीर झालेला आहे. यानंतर जयगावदेव वडूनगर आणि चालू सामन्यातील विजेता संघ सेमीफायनलचा सामना आपल्यापर्यंत पोहोचेल. फुलटॉस आहे, खराब चेंडू, चेंडू सीमारेषा पार, चौकार. एक्स्टमच्या बाहेर आणि तोही फुलटॉस. असे लॉलीपॉप चेंडू खूप धोकादायक असतात. 5 धावांची आवश्यकता.
सिंगल पूर्ण झालेले, दुसरीचा प्रयत्न निश्चितच होईल आणि दुसरी धाव पूर्ण. 2 षटकं संपली. धावसंख्या धावपलकावर 29. 1 शॉट, पंचांचा इशारा, म्हणजे 1 धाव कमी मिळेल. आता 2 षटकामध्ये धावा धावपलकावर लागलेले ते 28. उर्वरित 6 मध्ये 4. शेवटचं षटक, महत्वाचं षटक. 6 चेंडू 4 धावा डिपेंड कराव्या लागतील जोगेनला, आणि त्याने या सामन्यामध्ये जर विजय संपादन करून दिला तर त्याच्यासाठी निश्चितच एक अविस्मरणीय हा सामना असेल. समोर दीपक मडवी चंदन मुकादम असताना 6 चेंडूमध्ये 4 धावा डिपेंड करणं खूप कठीण आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्निटी. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे. माइंडेड गेम दीपक मडवीचा, आणि 2 धावा पूर्ण. आता 5 मध्ये फक्त 2 ची गरज. चेंडू हवेत आहे, झेल घेण्याचा प्रयत्न तिथे झालेला नाही. खरं तर जीवाच्या अंकांताने झेल घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, परंतु तसं काही दिसलेलं नाही. आता स्कोर लेवल झालेला, फक्त सिंगलची गरज आहे. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. एक धाव विजयापासून दूर आहे स्वयंभू स्पोर्ट पायगाव टीम, आणि हा विजयी चौकार चंदन